वेलकम टू श्रावणीज किचन. तर आज आहे 7 जुलै. आज आहे बिर्याणी डे. तर बिर्याणी तर झालीच पाहिजे. त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 कप राईस. बघू शकता मापानेच घेतलेला आहे. बासमती राईस घेतलेला आहे. चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 वेळा. त्यानंतर मी त्यातच खडे मसाले टाकले. एक दालचिनीचा तुकडा, लवंग आणि 4 ते 5 काळ्या मिऱ्या. थोडंसं तेल टाकलं आहे राईस फुलण्यासाठी. छान मोकळा झाला पाहिजे आपला राईस. मी डायरेक्ट राईस कुकरलाच लावत आहे आणि 2 शिट्या काढून घेणार आहे मी कुकरला. मी राईस आहे तो वेगळा शिजून नाही घेते, कुकरलाच पटकन शिजून घेणार आहे. आता इथे कांदे कापून घेते. कांदे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता मस्त आपण ते फ्राय करून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत. गरम तेल झाल्याच्या नंतरच कांदे त्यात टाकायचे आहेत, म्हणजे ते लवकर फ्राय होतात. बघू शकता कांदे आपले चांगले लाल झालेले आहेत. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. कोणाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल वापरा. मला तुपामध्ये बिर्याणी करायला खूप आवडते. खडे मसाले टाकले आहेत त्यामध्ये. तेजपत्ता, जिरं, लवंग आणि वेलची टाकलेली आहे. काळी मिरी वगैरे आपण आधीच टाकलं होतं भातामध्ये. लांब चिरलेला कांदा फोडणीला टाकलेला आहे. चांगला कांदा आपण परतून घेणार आहोत. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. इथे मी एक मोठा टोमॅटो घेतला होता. सध्या टोमॅटो खूप महाग आहेत म्हणून मी एकच टोमॅटो इथे वापरलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकली, हिंग टाकलं. आता इथे काही भाज्या घेतल्या आहेत मी. फ्लावर थोडा घेतला आहे, थोडं गाजर, थोडी शिमला मिर्च. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहे. आता इथे आपण काही मसाले टाकूया. हळद टाकली आहे चिमूटभर. त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे. एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला मी इथे टाकला आहे. 10 रुपयाचा जो सॅशे असतो तो पूर्ण मी इथे यूज केलेला आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. आणि आता आपण इथे 1.5 वाटी पाणी टाकणार आहोत. भाज्या शिजायला द्यायच्या आहेत. एक 5-7 मिनटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत. झाकून ठेवूया आणि शिजवून घेऊया. तोपर्यंत इथे मी दुधामध्ये केसरच्या कड्या घालून घेतलेल्या आहेत. बघू शकता भात आपला झालेला आहे. भात आपण असा मस्तपैकी आता ताटामध्ये पसरून घेणार आहोत. बघू शकता भात आपला असा मस्त छान मोकळा मोकळा झालेला आहे. मी सुरुवातीला भातामध्ये मीठ टाकायला विसरलेली. आपण इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही भात जेव्हा शिजवता तेव्हाच भातामध्ये मीठ टाकलं तरी चालेल आणि तेव्हाच टाका. मी विसरली होती म्हणून मी नंतर टाकून घेणार आहे. आपली भाजी शिजत आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण का आपल्याला भाजीमध्ये दही ॲड करायचं आहे. त्यासाठी मी इथे आपली जी भाज्या आहेत त्या थंड झाल्याच्या नंतरच त्यात दही टाकलेलं आहे. चांगलं पेटून घ्यायचं आहे. इथे मी आता पनीर पण ॲड करणार आहे. पनीर मी स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं. सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपल्या भाज्या शिजल्या आहेत आणि आता पनीरसुद्धा त्यात छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपण लेअर करायचे आहेत आपल्याला, म्हणून थोडीशी भाजी बाजूला काढून घेणार आहोत लेअर करण्यासाठी. आता भातामध्ये मी मीठ टाकून घेते. मगाशी विसरले होते, मी सांगितलं. इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे. आता मिक्स करून घेते. जर आधीच मीठ टाकलं असतं तर ही प्रोसिजर आपली वाचली असती, टाईम सेव्ह झाला असता. आता भाताचं लेअर करून घेऊया. आधी थोडीशी भाजी मी ठेवली होती कढईमध्ये, त्यात वरती भाताचं लेअर केलेलं आहे. बघू शकता तुम्ही राईस एकदम छान फुललेला आहे. एक भाताची लेअर झाली की त्याच्यावरती आपण जो कांदा फ्राय केला होता तो घालून घेणार आहोत. बघू शकता मस्त वाटतोय कांदा.
त्यानंतर इथे आपण पुदिना वापरणार आहोत. पुदिना चाकूने कापायचा नाही, हातानेच फोडून घ्यायचा. त्याने फ्लेवर अगदी छान येतो आणि बिर्याणीमध्ये पुदिना घालाच, त्याने बिर्याणी एकदम टेस्टी होते. परत आपण राहिलेली जी भाजी आहे आपली ग्रेव्ही ती आपण ॲड करून घेणार आहोत. त्याचा एक लेअर बनवायचा आहे. झाला आहे आपला लेअर बनून. परत आपला जो राईस राहिलेला होता तो आपण वरती घालून घेणार आहोत. परत एकदा भाताचं लेअर करून घेणार आहोत. आता आपण जे केसर भिजत घातलं होतं दुधामध्ये ते घालून घेणार आहोत. राहिलेला पुदिना आहे तोही आपण ॲड करायचा आहे. भात शिजताना आपण त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले होते, त्यामुळे भाताला पण कसं मस्त फ्लेवर आलेला आहे. राहिलेला कांदा घालून घ्यायचा आहे. बस आता मस्त ढाकून ठेवायचं आहे आणि एका तव्यावरती मी कढई आपली ठेवणार आहे मी आणि दम देणार आहे थोडा वेळ. एक 5 मिनटं तरी मी दम देणार आहे बिर्याणीला. बघू शकता मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे. किती छान कलर वाटतो बिर्याणीचा मस्त. आता सर्व करणार आहे मी. झटपट आपली बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी बिर्याणीसोबत काकडीचा रायता सर्व केलेला आहे. छान अशी बिर्याणी आपली तयार झाली आहे. बिर्याणी डेच्या सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.